नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे का तुमचं नवीन ब्लॉग मध्ये। आज आपण जाणार जनशक्ती धाम मध्ये। तर तिथं आपल्याला 108 शिवलिंग, त्याच्यानंतर 12 ज्योतिर्लिंग आणि 3.5 शक्तिपीठ आहे। आता आम्ही थांबलोय बळी महाराजांच्या मंदिरात इथं आडगाव नाक्याजवळ। तर इथूनचा प्रवास आहे मित्रांनो 11 ते 12 किलोमीटरचा। पहिले महाराजांचं दर्शन घेऊया आणि पुढचा प्रवास चालू करूया। तर फायनली मित्रांनो आपण आलो आता जनशक्ती धामच्या इथे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता जनशक्ती धामची कमान आहे। आता मी आणि हर्षल मध्ये चाललोय आणि व्हिडिओ खूप भारी असणार आहे मित्रांनो, तर तुम्ही शेवटपर्यंत बघा। तिथे खूप साऱ्या गोष्टी आहे, खूप सारे मंदिर आहे, खूप सुंदर सुंदर आहे आणि अतिशय भव्य आणि दिव्य मंदिर आहे। आपण मध्ये जाऊया आणि बघूया, चला। तर धामच्या लेफ्ट साईडला तुम्ही इथं चप्पल वगैरे काढू शकता आणि मध्ये जाऊ शकता। मित्रांनो मी आलो आता जनशक्ती धामला आणि इथं आता आम्ही 1 वाजता आलो होतो। मंदिर अंतर्गत स्वच्छतेसाठी बंद आहे, ते 2 वाजता उघडणार आहे मित्रांनो। आणि मी या दिलेल्या बोर्डाप्रमाणे ही सगळी मंदिराची आणि धामची वेळ आहे, तर तुम्ही बघू शकता त्यानुसारच तुम्ही या। तुम्हाला बेस्ट टायमिंग राहणार मित्रांनो, दुपारी 2 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत। तर तुम्ही त्या टायमिंगला म्हणजे तुमचे दर्शन आरामात होईल आणि सगळा धाम तुमचं बघणं होईल। तर मित्रांनो आता 1 वाजेपासून तो 2 वाजेपर्यंत आम्हाला टाइम पण स्पेंड करायचा आहे आणि आम्ही टिफिन पण आणलं आहे आणि इथं प्रसादाची पण सोय। तर बाहेरून ताट घ्यायचं आणि असं सगळं सभामंडप आहे, इथं तुम्ही प्रसाद पण घेऊ शकता आणि तुम्ही जर घरून टिफिन आणला असेल तर तुम्ही इथं खाऊ पण शकता। म्हणजे 1 ते 2 वाजेपर्यंत आता आम्ही इथं थांबणार आहे। 2 वाजता जसं धाम उघडेल तसं आम्ही मध्ये जाईल। फायनली मित्रांनो तो क्षण आलेला आहे आणि धाम उघडं झालंय। आता आपण मध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया। तर सगळ्यात आधी इथे एंट्री करावं लागते, आपलं नाव, नंबर, फोन नंबर वगैरे एंट्री करावं लागते। तर आपण आता एंट्री करू आणि या साईडला जाऊ। मित्रांनो आपण परमिशन वगैरे घेतली आणि सगळ्यात पहिले 108 महादेव ज्योतिर्लिंग आहे, आपण त्यांचं दर्शन घेऊया। तर सगळ्यात आधी तुम्ही मध्ये आल्यानंतर लेफ्ट साईडला 108 महादेव ज्योतिर्लिंगांचं दर्शन आहे आणि बघू शकतो तुम्ही सगळे असे लाईन आहेत, अतिशय असं सुंदर आहे, खूप मस्त आहे आणि सगळीकडे भगवे झेंडे लावले। ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता घेता मित्रांनो तुम्ही जो पुढे येता, पुढे ह्या साईडला मला नर्मदा मातेचा आणि 3.5 शक्तिपीठ, 4 धाम देवता, 12 ज्योतिर्लिंग सगळं असं इथं बघायला भेटतं। अतिशय असं सुंदर आहे। आता आपण हळूहळू प्रत्येक याचं दर्शन घेणार आहे मित्रांनो आणि स्टार्टिंगलाच तुम्ही बघू शकता इथं नर्मदा मातेचं अतिशय असं मस्त भव्य मंदिर आहे। तर मित्रांनो आपण आता नर्मदा मातेचं दर्शन घेऊन झाले, त्यानंतर आहे माझ्या मागे बघू शकता तुम्ही 4 धाम आहे। 4 धाम म्हणजे आपल्याला इथं रामेश्वर धाम, त्याच्यानंतर जगन्नाथपुरी, द्वारका धाम आणि बद्रीधाम असे 4 धाम आहे मित्रांनो। आता आपण या 4 धामचं दर्शन घेऊया आणि पुढे त्या साईडला अजून ज्योतिर्लिंग आहे सगळे। तर मित्रांनो इथं आहे बद्रीधाम, द्वारकाधाम, जगन्नाथपुरी धाम आणि रामेश्वर धाम। सगळे धामचे दर्शन झालं म्हणजे 4 धामचे दर्शन झाल्यानंतर आहे मित्रांनो तुम्हाला कृष्णेश्वर आहे, रामेश्वर आहे, नागेश्वर आहे, 12 ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो इथं सगळे। जसं तुम्ही 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेता मित्रांनो, त्याच शेजारी आहे 3.5 शक्तिपीठ म्हणजे सप्तशृंगी माता, रेणुका माता, तुळजाभवानी माता आणि महालक्ष्मी माता। तर मित्रांनो एकाच ठिकाणी तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग, 3.5 शक्तिपीठ यांचं दर्शन होतं, त्यात सोबत नर्मदा मातेचे दर्शन होतं। तर तुम्ही सॉक्स वगैरे घालून या दुपारच्या वेळेत येतं, तिथं खूप सारे चटके लागतात आणि खूप भाविकांना असं पायाला त्रास होतो। तर एकदम असं भारी वाटतं इथं आणि सगळी साईडला असे भगवे झेंडे लावले प्रत्येक कळसाच्या आसपास, तर मस्त वाटतंय। अजून खूप मोठं आहे मंदिर मित्रांनो, खूप मोठं धाम आहे, आपण पूर्ण एक्सप्लोर करूया। तोपर्यंत चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा।
तर नमस्कार मित्रांनो, आता आपण सांगितल्याप्रमाणे सर्व बाहेरचे परिसर आपण सर्वांचं दर्शन घेऊन आता मुख्य मंदिराकडे आलोय, जिथं समोरच्या दिशेला आपल्याला दाखवण्यात येईल श्री जनार्दन स्वामींचं मंदिर आणि त्याच्यावरती आहे आपलं बाणेश्वर महादेवांचं मंदिर. आता मुख्यतः एंट्री करताना आपल्या डाव्या साईडला गणपतींची मूर्ती आहे आणि उजव्या बाजूला आपल्या हनुमानाची मूर्ती आहे. तिथं मस्तपैकी मंदिर साकारण्यात आलंय. तर आपण चला दर्शन घेऊ. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय बाणेश्वर महादेव मंदिर आणि मध्ये बघू शकता तुम्ही एवढी अशी सुंदर शिवलिंग आहे. पण मंदिरात आलोय मित्रांनो. बाणेश्वर महादेव मंदिरासमोरच मित्रांनो अजून एक इथे शिवलिंग आहे आणि त्याच बाजूला तिकडे श्रीराम, लक्ष्मण आणि सीता माता आहे. त्यानंतर इथे सगळे असे 9 ग्रहांचे छोटे छोटे मंदिर बनवले मित्रांनो. आणि या मंदिरांचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला इथे विठ्ठल आणि रुक्मिणीचं पण मंदिर आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपलं धाम बघून झालंय. अतिशय असं सुंदर धाम होतं आणि खूप सारे मंदिर होते वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे 12 ज्योतिर्लिंग, त्याच्यानंतर 3.5 शक्तिपीठ, नर्मदा माता, त्याच्यानंतर बाणेश्वर महादेव मंदिर आहे मित्रांनो, जनार्दन स्वामीचं मंदिर आहे. खूप असं आणि आणखी खूप सारे मंदिर आहे मित्रांनो. तरी आपण भरपूर कव्हर केलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये, कारण आपल्याकडे थोडं टाईम कमी आहे. त्यानंतर मित्रांनो, जे वृद्ध लोक आहे ज्यांना धाम वगैरे जात येत नाही, कारण ते खूप हाय अल्टिट्यूडला आहे, केदारनाथ, बद्रीनाथ अशा जी धाम आहे मित्रांनो, जी खूप हाय अल्टिट्यूडला असल्यामुळे काही लोकांना तिथे जात येत नाही, त्यांना श्वास घेण्यात प्रॉब्लेम येतो. तर अशा लोकांसाठी ही अतिशय अशी सुंदर जागा आहे, कारण सगळे मंदिर मित्रांनो एकाच ठिकाणी आहे. तुम्हाला लांब कुठे काही जायचं नाही आहे. तुम्हाला ओझरच्या इथे यायचं आहे नाशिकमध्ये, आणि इथे शांतीधाम म्हणून आहे, इथलं दर्शन घ्यायचं आहे मित्रांनो. खूप असं सुंदर आहे. तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या ब्लॉगसाठी किंवा नाशिकमधले, नाशिकच्या बाहेरचे वेगवेगळे ठिकाण आपण एक्सप्लोअर करत असतो. तर त्याच्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. आणि चला, आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. आपण भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये नवीन ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय. हर हर महादेव.